नमस्कार शेतकरी मित्रांनो, सक्सेस कट्टामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण ही पाहताय हे आहे कांदा आणि गेल्या 20 दिवसांपूर्वी आपण हे कांद्याचं पीक काढून शेतामध्ये ठेवलेलं आहे। याच्यावरती जी झाकलेली आहे ती कांद्याची पात झाकलेली आहे। ही पात झाकण्याचं कारण म्हणजे सावली राहते आणि सावलीला कांदा व्यवस्थित राहतो, हवा खेळती राहते, कांदा जास्त दिवस खराब होत नाही। आता हे बघू शकता कांद्याला काढणी करून आपण ठेवलेला आहे, परंतु सध्या कांद्याला बाजारभाव नसल्यामुळे आपण हा कांदा विक्री करायचं थोडंसं कॅन्सल केलं। आता कांद्याचे बाजारभाव जे आहेत ते 15 रुपयांपासून 17-18 रुपये असतील, तेवढा बाजारभाव शेतकऱ्यांना विक्री करण्यासाठी परवडत नाही। खरं तर बघा, कांद्याला 1 एकर कांदा पिकवायचं म्हणलं ना 50 ते 60 हजार रुपये खर्च येतो। आता हा कांदा पिकअपमध्ये भरायचा म्हणलं तर 10-15 हजार रुपये खर्च येतो। गोण्या असतील, भरे असेल, पिकअपचं भाडं असेल। ह्या कांद्याची विक्री करायची म्हणलं तरी 15 हजार रुपये खर्च आहे आणि कांद्याची पट्टी जर तुम्हाला 30 हजार रुपये येत असेल तर ती परवडणार कसं? कारण विक्री पाहिजे निम्मे पैसे त्यातले चालले। ही शेतकऱ्याला सगळ्यात मोठी शेतकऱ्याची अडचण ही झाली की कांद्याला आता बाजारभाव नाही। सरकारनं निर्यात बंदी हटवावी अशी शेतकऱ्यांकडून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून सातत्यानं मागणी होते। आता आचारसंहिता चालू आहे, निवडणुका चालू आहेत। बघा, हा जो कांदा आहे तो असा उन्हाने खराब होऊ शकतो, आतमध्ये हा कांदा खराब देखील निघू शकतो, कारण गेले 20 दिवस हा कांदा असाच आहे। ह्याच्यावरती पाऊस जर आला ना, आभाळ आलं तर ही असा कागद ह्याच्यावरती झाकून ठेवायचा। सकाळ झाली की पुन्हा कागद काढायचा, संध्याकाळ झाली की पावसाच्या भीतीने पुन्हा कागद झाकायचा, कारण कांदा जर भिजला तर हा कांदा सगळ्याच्या सगळा खराब होऊ शकतो। त्यामुळे कांदा झाकून ठेवावा लागतोय। दररोज जेवढं नाही, घरापासून ह्या कांद्याच्या शेतापर्यंत यायला जायला जेवढा पेट्रोलचा डिझेलचा खर्च आहे ना, तेवढा तर भाव वाढून मिळतो का नाही पंचायत आहे। कारण सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कुठला तरी ठोस कांद्याला बाजारभाव द्यायला पाहिजे, निर्यात हटवायला पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होती। हे बघा, ही जे कांद्याचं पीक आहे ना, हे कांदा बघा, हा कांदा निघाला त्यावेळेस कमीत कमी 250-300 ग्रॅमच्या पुढचा असेल, परंतु आता हा कांदा वाळून ह्याचा पाचोळा लिहिलेला आहे। त्याच्यामुळं आता सध्या शेतकऱ्यांनी काय करावं, कांदा विक्री करावा का नाही करावा, कांद्याला चांगला बाजारभाव पुढील काळात येईल का, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि आता हा जो कांदा आहे तो आता विक्री करावा की अजून थांबावं, हे पण शेतकऱ्यांनी आम्हाला कमेंट करून सांगायला पाहिजे। खरं तर हा अतिशय चांगला कांदा आहे। आपण हा कांदा चांगला आलेला होता, शेतामध्ये चांगला पोचलेला कांदा आहे, पण आता याची काढणी करून जवळपास 20-25 दिवस झाले। हा बाजारभाव नसल्यामुळे असाच ठेवला आहे कांदा ठेवण्याचं कारण हेच आहे की बाजारभाव नाहीत, आणि बाजारभाव नाहीत त्यामुळे हा कांदा विक्री करायला आपल्याला परवडत नाही। तसं तर हा गावरान कांदा आहे, परंतु याला आता इथून वखार करायची, त्याच्यामध्ये ठेवायचं, त्याच्यापेक्षा आपण बाजारभाव येईल ह्या अपेक्षेनं शेतातच ठेवला आहे। थोड्या दिवसात जर बाजारभाव वाढले तर हा कांदा आपण बाजारामध्ये विक्री करणार आहोत, परंतु आता झालेला खर्चही निघतो का नाही अशी पंचायत कांद्याची झाली आहे। तर येणाऱ्या काळात कांद्याचे बाजारभाव वाढतील का, आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सक्सेस कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।